नमस्कार आणि द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा आपला स्रोत आहे दी आर्किटेक्चर ऑफ वेल्दी माइंड्स, म्हणजे श्रीमंत मनांची रचना. आणि खरं सांगते, हे शीर्षक वाचून मला वाटलं होतं की यात नेहमीसारखं काहीतरी असेल. म्हणजे श्रीमंत लोकांच्या 5-6 सवयींची लिस्ट. हो, अगदी तेच. लवकर उठा, खूप वाचा, असं काहीतरी. पण गंमत म्हणजे या स्रोतामध्ये तसं काहीच नाहीये. यात आहे फक्त एक प्रश्न: श्रीमंत कसे विचार करतात. हो, आणि हेच या स्रोताचं खरं वैशिष्ट्य आहे. तो आपल्याला तयार उत्तरं देत नाही जे आपण कदाचित अपेक्षित करतो. उलट तो आपल्याला एका आरशासमोर उभा करतो असं म्हणायला हरकत नाही. आरशासमोर? हो. श्रीमंत कसे विचार करतात हा प्रश्न ऐकल्यावर आपल्या मनात ज्या कल्पना येतात त्या खरं तर श्रीमंतीबद्दलच्या आपल्या स्वतःच्या धारणा असतात, की नाही? अच्छा, म्हणजे हा स्रोत माहिती देण्यापेक्षा आपल्याला आत्मपरीक्षण करायला लावतो. अगदी बरोबर. चला तर मग या प्रश्नाचा जरा सखोल अभ्यास करूया. यात 2 महत्वाचे शब्द आहेत: श्रीमंत आणि विचार. श्रीमंत या शब्दापासून सुरुवात करूया का? हो, नक्कीच. जेव्हा आपण श्रीमंत म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर पटकन काय येतं? पैसा, मालमत्ता, मोठ्या गाड्या, हेच चित्र, बरोबर. पण स्रोताचं शीर्षक आहे श्रीमंत मनांची रचना. श्रीमंत बँक खात्यांची रचना असं नाही. याचा अर्थ इथे श्रीमंतीची व्याख्या जास्त व्यापक आहे का? नक्कीच. आणि काय आहे ना, स्रोत आपल्याला श्रीमंत शब्दाच्या कुठल्याही एका व्याख्येत अडकवत नाही. तो आपल्याला स्वतःची व्याख्या शोधायला लावतो. म्हणजे कसं? वेल्दी माइंड्स म्हणजे अशी मनं जी फक्त पैशानेच समृद्ध नाहीत, तर कदाचित वेळेने, ज्ञानाने, अनुभवाने किंवा मजबूत नात्यांनी समृद्ध आहेत. अच्छा. आर्थिक स्वातंत्र्य ही एक प्रकारची श्रीमंती असू शकते, पण त्याचबरोबर आपल्या आवडीचं काम करण्याचं स्वातंत्र्य किंवा आपल्या वेळेवर पूर्ण नियंत्रण असणं. अगदी बरोबर, ही सुद्धा श्रीमंतीच आहे. पण एक मिनिट आहे, यामुळे ऐकणाऱ्यांची निराशा होऊ शकते का? म्हणजे ते काहीतरी ठोस शिकायला आलेत आणि आपण त्यांना सांगतोय की उत्तर तुमच्यातच आहे. हे थोडं दिशाभूल करणारं नाही का वाटत? श्रीमंतीची व्याख्या इतकी सोयीस्करपणे व्यापक करून आपण मूळ आर्थिक प्रश्नापासून दूर पळतोय असं नाही का? हा खूप चांगला मुद्दा आहे. पण याकडे असं पाहूया, जर आपण श्रीमंतीची व्याख्या फक्त पैसा इतकीच ठेवली तर आपलं लक्ष फक्त पैसे कसे कमवायचे यावरच राहील. हो. पण जर आपण ही व्याख्या व्यापक केली तर आपलं लक्ष एक समृद्ध आयुष्य कसं जगायचं यावर जाईल. आणि गंमत म्हणजे जेव्हा आपण एक समृद्ध आयुष्य जगायला लागतो तेव्हा आर्थिक यश अनेकदा त्याचाच एक भाग म्हणून मिळतं. त्यामुळे ही दिशाभूल नाही, तर दृष्टिकोनाचा विस्तार आहे. ठीक आहे, हा दृष्टिकोन पटतोय. आणि जर श्रीमंत या शब्दाचा अर्थ इतका व्यापक असेल तर मग त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीबद्दलचा प्रश्न आणखीच महत्वाचा ठरतो. हो, आणि गुंतागुंतीचं सुद्धा. इथेच तर खरी गंमत आहे. हे त्यांच्याकडे काय आहे याबद्दल नाही, तर त्यांच्या डोक्यात काय चालतं याबद्दल आहे. अगदी बरोबर. कसे विचार करतात याचे अनेक पैलू असू शकतात. स्रोत आपल्याला काही सांगत नाहीये, पण आपण काही शक्यतांचा विचार करू शकतो. जसं की? उदाहरणार्थ, जोखीम, रिस्क घेण्याबद्दल त्यांचा काय विचार असतो? हो, हाय रिस्क हाय रिटर्न हे तर आपण नेहमीच ऐकतो. म्हणजे ते सरळ सरळ धोका पत्करतात का? इथेच एक सूक्ष्म फरक आहे. बहुतेक लोक असं समजतात, पण अनेक अभ्यासांमध्ये असं दिसतं की श्रीमंत विचारसरणीचे लोक असममित जोखीम घेतात. असममित जोखीम म्हणजे? असिमेट्रिक रिस्क. हो, म्हणजे अशी जोखीम जिथे तोटा मर्यादित असतो पण नफ्याची शक्यता अमर्याद असते. अगदी बरोबर. उदाहरणार्थ, जुगारात पैसे लावणं ही सममित जोखीम आहे, सिमेट्रिक. तुम्ही जितके जिंकू शकता तितकेच हरूही शकतात. बरोबर. पण एखाद्या चांगल्या स्टार्टअपमध्ये छोटी गुंतवणूक करणे ही असममित जोखीम आहे. त्यात तुमचे गुंतवलेले पैसे बुडू शकतात, जो तुमचा मर्यादित तोटा आहे. राईट. पण जर तो स्टार्टअप यशस्वी झाला तर तुम्हाला 100 पटीने परतावा मिळू शकतो, जो अमर्याद नफा आहे. वा, म्हणजे त्यांचा विचार धोका पत्करण्याबद्दल नसून हुशारीने धोका व्यवस्थापित करण्याबद्दल असतो. परफेक्ट. हा विचार करण्याचा एक ठोस पैलू झाला. अच्छा, दुसरा पैलू वेळेबद्दलचा असू शकतो का? म्हणजे तात्पुरता फायदा विरुद्ध दूरदृष्टी, असं काहीसं. हो, नक्कीच. यालाच अनेकदा लो टाइम प्रेफरन्स म्हणतात. लो टाइम प्रेफरन्स. सोपा अर्थ आहे, भविष्यातल्या मोठ्या फायद्यासाठी आजच्या छोट्या सुखांचा त्याग करण्याची तयारी.
आज गाडीवर किंवा महागड्या फोनवर पैसे खर्च करण्याऐवजी तेच पैसे अशा ठिकाणी गुंतवणे जिथे 10 वर्षांनी त्यातून मोठी संपत्ती निर्माण होईल, हा विचार मला आत्ता हवंय या आपल्या नैसर्गिक इच्छेच्या विरुद्ध जातो, हो ना? हो, अगदी. याचं एखादं सोपं उदाहरण देता येईल का? नक्कीच. समजा 2 शेतकरी आहेत. एकाला लगेच उत्पन्न हवंय म्हणून तो प्रत्येक हंगामात भाजीपाला लावतो. त्याला पैसे मिळतात, पण उत्पन्न मर्यादित राहतं. दुसरा शेतकरी आंब्याची बाग लावतो. त्याला पहिली 4-5 वर्षे काहीच मिळत नाही. उलट खूप मेहनत आणि संयम ठेवावा लागतो. बरोबर. पण एकदा का झाडं फळं द्यायला लागली की त्याला पुढची अनेक दशकं कमी मेहनतीत खूप जास्त उत्पन्न मिळत राहतं. हाच तो लो टाइम प्रेफरन्स. हो, श्रीमंत विचारसरणी भविष्यासाठी आज गुंतवणूक करते. मग ती पैशांची असो, वेळेची असो किंवा ज्ञान मिळवण्याची असो. हे खूपच प्रभावी आहे. म्हणजे जोखीम आणि वेळ या 2 महत्वाच्या गोष्टींबद्दल त्यांची विचार करण्याची पद्धतच वेगळी आहे. पण अपयशाबद्दल काय? कारण जोखीम घेतली की अपयश तर येणारच. बरोबर. आणि इथेच तिसरा महत्वाचा विचार येतो, अपयशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन. बहुतेक लोक अपयशाला एक अंतिम निकाल, एक वर्डिक्ट म्हणून पाहतात. मी अयशस्वी झाले म्हणजे मी नालायक आहे. अगदी. पण श्रीमंत मानसिकता अपयशाला एक माहिती, एक डेटा म्हणून पाहते. डेटा? हो, हा प्रयत्न यशस्वी झाला, यातून काय शिकता येईल जेणेकरून पुढचा प्रयत्न अधिक चांगला होईल. हा विचार त्यांना प्रत्येक अपयशानंतर अधिक मजबूत बनवतो. यालाच काहीजण अँटी फ्रेजाईल होणं म्हणतात. अँटी फ्रेजाईल म्हणजे धक्के बसल्यावर तुटण्याऐवजी अधिक कणखर होणं. बरोबर. म्हणजे प्रत्येक अपयश हे त्यांच्यासाठी एक धडा आहे, शिक्षा नाही. हे सर्व विचार, जोखीम, वेळ, अपयश हे सगळं एकमेकांशी जोडलेलं वाटतंय की नाही? आता आपण आपल्या स्रोताच्या मूळ शीर्षकाकडे परत येऊया. दी आर्किटेक्चर ऑफ वेल्दी माइंड्स. यातला रचना, आर्किटेक्चर हा शब्द आता मला अधिक अर्थपूर्ण वाटतोय. बरोबर. हे सुटे विचार नाहीत, ही एक संपूर्ण प्रणाली आहे. तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. रचना हा शब्द सूचित करतो की ही एक जाणीवपूर्वक तयार केलेली पद्धतशीर मांडणी आहे. जसे एखादा आर्किटेक्ट पाया, भिंती, छत या सगळ्याचा विचार करून एक मजबूत इमारत उभी करतो. तसंच श्रीमंत मन हे या सगळ्या विचारांच्या घटकांना एकत्र करून एक मजबूत मानसिक रचना तयार करतं. अगदी. हे विचार योगायोगानं आलेले नसतात. ते एका विशिष्ट तत्वज्ञानावर आणि मूल्यांवर आधारित असतात. आणि जर ही एक रचना असेल, एक आराखडा, एक ब्लूप्रिंट असेल, तर याचा अर्थ ती शिकता येऊ शकते का? तिची नक्कल करता येऊ शकते का? आणि हाच या स्रोताने दिलेला सर्वात शक्तिशाली आणि महत्वाचा विचार आहे. उत्तर आहे हो. वाव. जर ही एक रचना असेल तर ती कोणीही शिकू शकतो, समजू शकतो आणि लागू करू शकतो. यामुळे काय होतं की आपण निष्क्रिय निरीक्षकाच्या भूमिकेतून बाहेर पडून एका सक्रिय सहभागाच्या भूमिकेत येतो. बरोबर. आता प्रश्न श्रीमंत कसे विचार करतात इतकाच राहत नाही, तर तो बनतो मी तसा विचार कसा करू शकेन. म्हणजे हा प्रश्न माहिती मिळवण्यापुरता मर्यादित न राहता तो परिवर्तनाची शक्यता निर्माण करतो. हो. अप्रतिम. म्हणजे स्रोत आपल्याला थेट उत्तरं देत नाहीत, कारण तो आपल्याला आपल्या स्वतःच्या मानसिक रचनेचे आर्किटेक्ट बनू पाहतोय. अगदी बरोबर. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? आपल्या स्रोताने दिलेल्या या एका प्रश्नामधून श्रोत्यांसाठी महत्वाचा संदेश काय आहे? मला वाटतं या चर्चेतून श्रीमंत कसे विचार करतात याची 10-15 मुद्द्यांची यादी लक्षात ठेवणे, त्याऐवजी ऐकणाऱ्यांनी स्वतःच्या मानसिक रचनेचं विश्लेषण करण्यासाठी या प्रश्नाचा वापर करायचा आहे. म्हणजे स्वतःलाच प्रश्न विचारायचे. हो, स्वतःला विचारायचं की मी संधी आणि जोखीम यांच्याकडे कोणत्या नजरेने पाहतो? मी असमित जोखीम शोधतो का? माझा टाइम प्रेफरन्स कसा आहे? मी आजच्या छोट्या सुखांसाठी भविष्यातल्या मोठ्या संधी गमावते का? आणि अपयश आल्यावर माझी पहिली प्रतिक्रिया काय असते? मी ते एक निकाल म्हणून पाहतो की एक माहिती म्हणून? म्हणजे ही एक प्रकारची स्वतःची मानसिक तपासणी आहे. आपण आपल्या विचारांचे, आपल्या सवयींचे आणि आपल्या धारणांचे एक ऑडिट करू शकतो. बरोबर. आणि श्रीमंत मनांची रचना एक आदर्श चौकट म्हणून वापरू शकतो, ज्याच्या तुलनेत आपण आपली स्वतःची रचना तपासू शकतो. हो, आणि गरज वाटल्यास ती सुधारू शकतो. पटतंय. हा स्रोत आपल्याला मासे देत नाही, तो आपल्याला मासेमारी कशी करायची हे शिकवतो. म्हणजे तो तयार उत्तर देण्याऐवजी योग्य प्रश्न विचारायला शिकवतो.
आणि अनेकदा योग्य प्रश्न विचारणं हे उत्तरं मिळवण्यापेक्षाही जास्त महत्वाचं असतं, नाही का? हो, कारण योग्य प्रश्न आपल्याला योग्य दिशेने विचार करायला लावतात. खरंच आजची चर्चा खूपच उद्बोधक झाली. आपण श्रीमंत कसे विचार करतात या एका साध्या प्रश्नापासून सुरुवात केली आणि पाहिलं की त्या प्रश्नातच किती खोली आहे. आपण श्रीमंत शब्दाचा व्यापक अर्थ पाहिला आणि नंतर विचार करण्याच्या काही ठोस पद्धती समजून घेतल्या. जसं की असममित जोखीम, लो टाईम प्रेफरन्स आणि अपयशाला डेटा म्हणून पाहणे. हो, आणि शेवटी हे सर्व मिळून एक मानसिक रचना कशी तयार होते हेही पाहिलं. हो, आणि स्रोताने आपल्याला श्रीमंत विचारसरणीचा तयार आराखडा दिला नाही, पण असा एक आराखडा अस्तित्वात असू शकतो आणि तो तयार केला जाऊ शकतो हे नक्कीच सूचित केलं. आणि यातून शिकण्यासारखी सर्वात महत्वाची गोष्ट कोणती? की आपली मानसिकता स्थिर नसते, ती बदलू शकते. ती एक रचना आहे जिचे आपण विश्लेषण करू शकतो, तिला समजू शकतो आणि कदाचित तिची पुनर्रचनाही करू शकतो. हे खूप आशावादी आणि शक्तिशाली कल्पना आहे. हो, याचा अर्थ आपलं भविष्य आपल्या विचारांवर अवलंबून आहे आणि ते विचार आपण बदलू शकतो. आणि याच सकारात्मक विचाराने आपण आजच्या चर्चेचा शेवट करूया. पण जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. स्रोत आपल्याला विचारतो की श्रीमंत कसे विचार करतात. कदाचित श्रीमंत विचारसरणीची पहिली पायरीच असे मोठे आणि महत्वाचे प्रश्न विचारणे ही असेल. जे गृहीत धरलं जातं त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं. हो, हेच कदाचित त्या रचनेचा पाया असेल. तर आजच्या चर्चेनंतर ऐकणारे त्यांच्या आयुष्यातील संपत्ती किंवा यशाबद्दलच्या कोणत्या एका गृहीतकावर प्रश्नचिन्ह निर्माण करू शकतात यावर नक्की विचार करा.